इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस नाशिकमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे बघितलं तर नाशिकमधल्या त्र्यंबक नाका या सिग्नलवरती काँग्रेस जे आहेत ते या ठिकाणी हातात फलक घेऊन आंदोलन या ठिकाणी करत आहेत। डिझेल दरवाढ रद्द करा, डिझेल पेट्रोल वाटप सुरळीत करा, अशा प्रकारचे पोस्टर हे आश्रय हातात घेऊन जे आहेत या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काय सांगाल, या ठिकाणी आपण पंपावर आंदोलन करत आहेत, काय नेमकी मुख्य आहे? हे बघा, नरेंद्र मोदींचा आवडता प्रोग्राम जो आहे निवडणुकांचा प्रचार करणे, तो आता गेल्या काही महिन्यापासून संपलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी जनतेची लूट करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे, असा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। सातत्याने गेल्या काही दिवसांमध्ये 4 वेळा इंधनाच्या दरामध्ये वाढ केलेली आहे। ही वाढ करण्याची कुठचीही आवश्यकता नाहीये। पंतप्रधान ज्यावेळेस देशाचे मनमोहन सिंग होते त्यावेळेस कच्च्या दराचा भाव हा 140 ते 46 रुपये प्रति डॉलरच्या आसपास होतं। तेव्हा सुद्धा त्या काळामध्ये मनमोहन सिंग सरकारला 60 रुपये पेट्रोल आणि 65 रुपये पेट्रोल आणि 60 रुपये डिझेल देणं हे शक्य झालं होतं। आज कच्च्या तेलाचा बाजारामधला भाव हा जेमतेम 100 रुपयाच्या आसपास असताना एवढी मोठी गगनचुंबी भाववाढ करण्याची कुठचीही आवश्यकता नव्हती। या उलट नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल सारख्या डिझेल सारख्या उत्पादनावर 33% सरचार्ज लावला आणि भारतातील लोकांची लूट केली, शेतकऱ्यांची लूट केली। ती जर लूट त्यांनी त्वरित रद्द केली, पेट्रोल डिझेलवरचा सरचार्ज 33 रुपये जर त्यांनी कमी केला, तर आज हे इंधन हे 70 रुपयाच्या खाली येईल, सर्वसामान्य माणसाला ते विकत घेता येईल। आज पावसाळा जवळ येतोय, शेतकऱ्यांना शेतीमध्ये त्यांची मशागतीची कामं करायची, ट्रॅक्टरला डिझेल लागतं, विहिरीवरच्या पंपांना डिझेल लागतं। ते डिझेल घ्यायला ते ज्यावेळेस डबे घेऊन जातात तर ते म्हणतात, या देशाचे या राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकरी डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे। इतकं घाणेरडं आणि असंवेदनशील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो। देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करतो। त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही। शेतकरी जो शेतात पिकवतो त्या उत्पादनाला जर त्यांनी हमीभाव जर दिला तर शेतकऱ्यांना कुठचेही आंदोलन करण्याची गरज पडणार नाही। परंतु जे आश्वासनं ते निवडणुकींच्या काळामध्ये देतात, निवडणूक झाल्यानंतर सर्वात पहिले त्या आश्वासनांना केराची टोपली दाखवतात, हे सातत्याने समोर येत आहे। काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करतो। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून या ठिकाणी करत आहेत। इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस जे आहेत ते आता नाशिकमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।